तो शो मोठा आहे, इंटरनॅशनल फॉर्मॅट आहे. पहिला सीझन आहे आपल्या भारतातला आणि सर्वात बेस्ट चीज आहे. याच्या आधी काय सीझन बघून आम्ही जायचो की हे चांगलं आहे हे वाईट आहे, आता काहीच आयडिया नाही आहे. एकदम कोरीपाटी आहे. आपल्या प्रेक्षकांनाही आणि आम्हाला कंटेस्टंटलाही आम्हाला माहितच नाही की काय खेळायचं आहे, कसले टास्क असणार आहे, कसे खेळायचे, कुठे काय रिॲक्ट करायचं आहे, काहीच माहित नाही. तर मजा आहे. तर तिथे गेल्यावर ब्लँक चाललोय आम्ही म्हणजे नो डाऊट ते रोजचं आपलं रुटीन वर्कआउट वगैरे, पण माइंडसेट एवढा आहे की जो भी आएगा देख लेंगे. नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी आणि आज नवशक्तीमध्ये आपला द शिव ठाकरे द 50 या अतिशय मोठ्या रियालिटी शो मध्ये जाणार आहे. त्यामुळे अर्थात शिव तुझं खूप मनापासून स्वागत आहे. 2026ला इतकी मोठी जबरदस्त न्यूज तू देतोयस आणि अर्थात सर्वांच्या शुभेच्छा तुला आहेतच, सर्वांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत आणि खूप मोठी गोष्ट आहे. आमची पण कॉलर अशी ताट होते जेव्हा शिव अशी वेगवेगळी स्वप्न पूर्ण करत जातो, वेगवेगळी शिखरं पार करत जातो, तेव्हा आम्हालाही खूप छान वाटतं. सो कॉंग्रॅच्युलेशन. कसं वाटतंय आता? मला पहिले तुला भेटून छान वाटतंय, कारण मला एक खूप वर्षापासून आपण जोडलोय आणि एक आपुलकी आहे. बाकीच्यांसोबत इंटरव्ह्यू करतो तर ठीक आहे, तेही जवळचेच आहे, पण तुझ्यासोबत एक आपले जे 3-4 लोक आहेत ते वेगळं नातं आहे. ते मला वाटतं घरचं कोणीतरी आहे आणि मला मजा येते. नाही खरंच, आणि आम्हालाही खूप छान वाटतं जेव्हा मी म्हटलं ना की या माणसाकडे बघून असं वाटतं की स्वप्न पूर्ण होऊ शकतात. हा विश्वास जो आहे ना, हा शिव ठाकरेकडे पाहिल्यावर मला मिळतो. काय वाटतं? काही होतात यार, म्हणजे मला असं वाटतं की आपण ज्या स्वप्नासाठी आपण घरून निघालो आहे त्याच्यासोबत ऑनेस्ट असलो ना, तर मला असं वाटतं होतात. आणि बस एक कुठेतरी एक विश्वास ठेवा की तो आहे वरती, तो बघतोय. बिग बॉसचे कॅमेरे फक्त ते काही 3 महिने राहतात, पण एक अजून एक कॅमेरा आहे जो लाईफ टाईम असतो. सबसे बडा कॅमेरा उस बॉस का. बस त्या बॉस पासून तुम्ही लपवू नाही शकत, कारण काही काही गोष्टी असं असतात की अरे ये किया तो क्या प्रॉब्लेम ना. तर मला असं वाटतं की त्यांची नजर आहे आणि तुम्ही जे काही करता चांगलं वाईट तुम्हाला मिळेल, परत मिळेल. तो मिल रहा आहे, म्हणजे देवा त्याची बाप्पाची कृपा आहे, आपल्या लोकांची कृपा आहे. नक्कीच पहिला अर्थात, आणि बाप्पाचा आशीर्वाद तू नेहमीप्रमाणे घेतलास. याही वर्षी आम्ही पाहिला तो छान सिद्धिविनायक मंदिरात तू गेला होतास आणि तिथेच ठेवली ती तिकीट. येस, सो खूप छान वाटलं तुझ्या फॅन्सना सुद्धा, तुझ्या चाहत्यांना. त्यांना तर मजा आली खूप दिवसानंतर. पण हे तुझं रिच्युअल आहे ना की तू प्रत्येक मोठ्या प्रोजेक्ट, कुठल्याही तुझ्या प्रोजेक्टच्या आधी तू बाप्पाचा आशीर्वाद घेतोस जाऊन? त्याच्याशिवाय मी नाहीच येत आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी आता पोचलोच त्यांच्यामुळे पोचलोय. आणि बिग बॉस असू दे, काही असू दे, पहिला दिवस तिथे असतो, त्याच्यानंतरच माझी एंट्री होते. आणि घरी कुठली गोष्ट असू दे ते बाप्पाच्या नावाने होते, सुरुवात त्यांच्या नावाने होते, आपली सर्वांचीच. आणि पण मला असं वाटते की माझी सुरूच, मी मुंबईत आलो ना, जेव्हा नॉट फिट होतं तेव्हापासून मी त्यांच्यावर विश्वास होता की मुंबईत आल्यानंतर एक आपली मुंबादेवी हक्काची आणि आपला बाप्पा सिद्धिविनायक, तर त्याच्यावर खूप लोकांना त्यांनी स्टार बनवलाय असं मी ऐकलं होतं. आता या स्टोरीज आहे आणि या स्टोरीज आपण कधी कधी खूप सिरियसली घेतो. तर मला त्या बाप्पावर विश्वास होता आधीपासूनच, आणि मी मग मुंबईत आल्यापासून सिद्धिविनायक जायचो. तर होतं म्हणजे ते मुंबईत आल्यापासून चालूच आहे. होतं. जेव्हापासून मी आलो ना, तर मी ऐकलं होतं अमिताभ बच्चन पायी जातात, सगळे मोठे स्टार. तर म्हटलं आपलं सुरुवात थोडीच आहे बाप्पा, एवढं तुम्ही ऐकू शकता. मग त्या उंदीर मामाच्या कानात आत्ताही सांगतो मी की पोचव, बाप्पा बिझी असेल तर सांगतात. क्या बात आहे. खरंच शिव, तू असं सांगतोस तेव्हा आम्हालाही असं वाटतं की अरे आत्ता लगेच जायला पाहिजे. पण इतकं ते तुझ्या खऱ्या आणि सच्च्या भावना आहेत. आणि आता अर्थात द 50 या शो बद्दल आम्हाला सांग. खूप प्रचंड मोठा शो आहे हा असं आम्ही ऐकलं, आणि 50 कॉन्टेस्टंट जाणार आहेत आणि त्याच्यात अर्थातच आमच्या शिवची म्हणजे वर्णी लागलेली आहे. त्यामुळे आणि आम्ही असंही ऐकलं की तू सर्वात महागडा कॉन्टेस्टंट आहे तिकडे जाणारा. तर काय आहे, क्या राज आहे? सर्वात आधी ना, तो शो मोठा आहे, इंटरनॅशनल फॉर्मॅट आहे, पहिला सीझन आहे आपल्या भारतातला आणि सर्वात बेस्ट चीज आहे. याच्या आधी काय सीझन बघून आम्ही जायचो की हे चांगलं आहे हे वाईट आहे, आता काहीच आयडिया नाही आहे. एकदम कोरीपाटी आहे. आपल्या प्रेक्षकांनाही आणि आम्हाला कंटेस्टंटलाही आम्हाला माहितच नाही की काय खेळायचं आहे, कसले टास्क असणार आहे, कसे खेळायचे, कुठे काय रिॲक्ट करायचं आहे, काहीच माहित नाही. तर मजा आहे. तर तिथे गेल्यावर ब्लँक चाललोय आम्ही म्हणजे नो डाऊट ते रोजचं आपलं रुटीन वर्कआउट वगैरे, पण माइंडसेट एवढा आहे की जो भी आएगा देख लेंगे.
आईच्या गावात राडा करूया. तर ही तयारी आहे फक्त की जे असेल ते बघूया. अच्छा, तर पण हा म्हणजे स्ट्रॅटेजी प्लॅनिंग असं काही काही कुठल्याच शो मध्ये मी नाही, आई शप्प सांगतो मी नाही तसंही नाही कुठल्या प्लॅनिंग. मला ताईनी म्हटलं की मराठी बिग बॉस आहेत, पहिला सीझन मेघाताईचा बघून जा, हिंदीमध्ये काहीतरी बघ, हिंदीमध्ये थोडे अजून तगडे असतात. म्हटलं मी कुठेतरी जेव्हा त्यांना बघेल ना तर काहीतरी कॉपी होईल थोडी, तो त्या वेळी हँडल केला. कदाचित माझा जो वे राहील हँडल करायचा तो वेगळा राहील. तर मला असं वाटतं की ती बेस्ट चीज असते की आपल्याला आधीचं काही माहीतच नाही, आपण आपल्या वेळी हँडल करू. जसं तू काहीतरी काही प्रॉब्लेम आला त्याला फेस वेगळं करशील, मी वेगळं करेल, आपण दोघंही सारखं नाही आहे ना. तर मला वाटतं ते बेस्ट आहे. आणि लोकांना तेच आवडतं की तू जशी आहे ना मला तशी भेटली ना, मला मजा अरे आपली ताई आली आहे. म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की तो सरप्राईज एलिमेंट खूप असणार आहे की एक ॲलिस इन वंडरलँड सारखं तुम्हाला त्या वंडरलँड मध्ये त्या महालामध्ये सोडलं जाणार आहे आणि मग तो लायन येणार आहे. लायन येणार आहे आणि सगळं मजेदार आहे. लायन आहे तो मेन राजा आहे तिथला, त्याला रिस्पेक्ट आणि त्याचा जो पॉवर आहे तो फक्त तिथे काम करेल. आणि तो जरा अनप्रेडिक्टेबल आहे असं आम्ही ऐकलंय. रूल्स नाही आहे. आणि काहीच म्हणजे खूप प्रश्न आहेत की आम्ही साईन केल्यानंतर खूप प्रश्न आलेत. मग मला वाटलं की प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळेल तिथे घराच्या आतमध्ये. आता जस्ट तुम जाओ एन्जॉय करो, फक्त एन्जॉय करूया. आणि जर म्हणजे आता गिव्हन अ चॉईस, जर तुला हा म्हणजे जर तुझ्याकडे हा पर्याय असता तर तुला मंडळींपैकी कोणाला घेऊन जायला आवडलं असतं? मला खरं सांगू कोणालाच नाही. वाटतं की काही लोक असतात ना, आता घरचे लोक नेहमी आपण सोबत नाही ठेवू शकत ना. ते माझ्या घरचे लोक झाले, ते एका शो साठी होते. आता त्यांची साजिद सरांची फिल्म चालू आहे, संबूलचं एक वेगळं काम चालू आहे, एमसीचं, अब्दूचं, सगळे आपापल्या कामात बिझी आहेत. नम्या कुठेतरी बिझी आहे. तर मला असं वाटतं की जर या शो मध्ये नवीन फ्रेंड मिळतील मला आणि तेव्हा त्यांच्यासोबत वेगळा बॉन्ड होईल आणि इथे मला एकट्याला फेस करायचा आहे, तो मेन होईल की तेच लोक पुन्हा घेऊन चाललोय किंवा असं. तर मला वाटतं ठीक आहे, जिथे पण जे ते लोक आहेत ते बेस्ट आहे. आणि मला नवीन लोकांना फेस करायचं, त्यांना हँडल करायचं, कदाचित नवीन फ्रेंडशिप होईल, नवीन मजा येईल ना, नवीन नवीन गोष्टी. पण याही वेळेला म्हणजे असं ग्रुप नाही, आता माहित नाही तिकडे गेल्यावर काय माहितच नाही. आता खरं सांगू तुझं सोलो प्लेइंग काहीच सांगता नाही ताई, मला इथून काहीच प्लॅनिंग सोबत नाही जाता येत. जिथे गरज वाटली तिथे जसा पत्ता राहील तसा आपण फेकूया, जिथे ढालची गरज आहे तिथे ढाल, जिथे तलवार तिथे चालूया आपण. फक्त मला वाटतं मी रेडी आहे सगळ्या गोष्टीसाठी, फक्त आपण इथून डिसाईडच नाही करू शकत. कारण तिथे पहिला शो झाला नाही आणि ग्रुप तिथे काम करते. आता लोक काही विचार करत होते की इथून काही ग्रुप रेडी करायचे आणि मग जायचं, पण तो एवढा मोठा शो आहे, ते क्रिएटिव्ह एवढे हुशार लोक आहेत, 10 पट 100 पट आमच्यापेक्षा जास्त हुशार. त्या लोकांना एवढं इझी तर नाही होईल ना की इथून 10-20 लोक गेले, अलायन्स केलं आणि मग सोबत गेले आणि विनर बनलं. नाही होऊ शकत. नाही होणार. आणि 50 आहेत, 50 आहे. तिथे काहीतरी डिवाइड करतील, मित्रच अपोजिट उभे राहतील, तर ती मजा आहे. मला वाटतं मी तिथे अनुभव घेईल तिथे गेल्यावर. ओके. आणि म्हणजे असंही बोललं जात आहे, बाहेर खूप मोठी चर्चा आहे, सतत गेसिंग गेम चालू आहे याच्याबद्दल, तर स्क्विड गेम सारखंही काहीतरी असणार आहे का? कदाचित. इतकं किती माफीच नाही आणि अचानक तुम्ही बाहेर जाल, तुम्हाला कळलेलही नाही या लेवलला. हे तर मी ऐकलंय, पण मलाही श्योर नाही आहे मी की हे होईल नाही होईल, कारण आपल्याला माहितच नाही. पण त्यामुळे तुम्हाला खूप ऑन टोअर्स अलर्ट राहावं लागणार आहे. मी असं ऐकलंय की 24 आवर्स आम्ही असे आहेत. जबरदस्त. म्हणजे एकंदर खूपच धमाल असणार आहे. काय फरा मॅम तुझ्या आवडत्या आणि त्यांचाही तू आवडता आहे, तर त्याही या शोशी कनेक्टेड असणार आहे. ते प्रमोट करतात त्यांच्याशी काही बोलणं झालं का? नाही, ते प्रमोट करतात. फक्त त्यांनी एका कमेंट्स केली होती मला की हे काय चालू आहे, त्या दुसऱ्या गोष्टीसाठी होतं. तर पण मला वाटतं फक्त प्रमोट करतात ते लोक. ओके. वा. म्हणजे बघूया पुढे मागे त्याही कदाचित त्या घरात येतील का? हा, मी वाट बघू नक्कीच. तसं झालं तर मजा येईल. आणि जसं म्हणजे एकीकडे आता आपला मराठी बिग बॉसचा सीझन 6 सुरू झालाय आणि तरीही आम्हाला शिव ठाकरेचा सीझन आठवतच राहतो. तर तूही बघतोयस का? थोडंफार बघू शकलास का? आपल्या कलर्सच्या ज्या क्लिप्स आहे ना त्या बघतोय. ओके. त्याच्यात तुला कोणी आतापर्यंत फेवरेट वाटला का? किंवा मला रोशन, जो अमरावती जवळच एक बडनेरा म्हणून गाव आहे छोटं, तुझ्या अमरावतीचा तिथला येतो आणि तो मला भेटून गेला होता. माझ्या आईचा आशीर्वाद घेऊन गेला की अंबादेवीला एक साडी देईल आणि एक आई साहेबांना देईल म्हणे. तो रोडीजपासनं जेव्हा तयारी करतो तेव्हापासून येत होता घरी, बसत होता, खूप मेहनती आहे.
तर तो मला असं वाटतं की खूप मेहनती आहे आणि फक्त गरीब नाही आहे. म्हणजे मला त्यात काही डाऊट नाही की गरीब असणं चुकीचं नाही आहे. गरिबीतून एक माणूस असा येतो की ते सगळे दरवाजे तोडून बाहेर निघतो. तर त्यात ना फक्त ते काही कधी रियालिटी शोमध्ये असताना की मी पण आलो त्यात की फक्त मी गरीब आहे, मी अशा सिच्युएशनमधून निघालो, हे करत बसलो तर मजा नाही. त्यांनी स्वतःचं एक विश्व बनवलं आहे. त्याच्यात ते रेल्वे स्टेशनला ते जे काम करतो पोते उचलायचे, हमालीचं जे काम म्हणतात त्याला, ते काम करत करत रात्री जाऊन बॉडी बिल्डिंग प्लस स्वतःचं डाएट फॉलो करणं, त्यात स्वतःच्या झोपडीत बायको मुलं. तर मला रिस्पेक्ट वाटतं की त्याला बघून इन्स्पायर झाले ना लोक, तर मजा येईल की बिग बॉसमध्ये असंच नाही येतात. तर त्याला बघून वाटेल मेहनत करावं लागतात, फक्त स्टोरीवर नाही चालणार. आणि देव बाप्पा आपल्याला फक्त असं नाही की त्या घरात पोहोचवतो, एक जिद्द देतो की तू यातून निघून ना तू पहिला राहशील की पूर्ण घराचं वातावरण चेंज होईल. तुमची जी पिढी आहे त्यातला तू पहिला राहील, ते करावं लागेल. तर मला तुला बऱ्याच क्वालिटीज दिसल्या. हा, मला असं वाटतं की बऱ्यापैकी, आता मी शो नाही बघितला, कदाचित कुठे कुठे चुकतही असेल तो, पण मला असं वाटतं की बऱ्यापैकी क्लिप्समध्ये तो एक माणुसकी आहे त्याच्यात की तो घेऊन चालला आणि ते लोकांना आवडतं, आपल्या मराठी लोकांना. नक्कीच. आणि अर्थात त्यामुळे बरीच सरप्राईजेस तिकडेही असणार आहेत. तिकडेही लोक आता खूप तयार झालेले आहेत, तापायला लागलंय वातावरण. नुसतंच अनुश्री आणि राकेशचं पण खूप जोरदार भांडण झालंय. मला एक गोष्ट खूप जाम आवडली. मला कंटेस्टंट कोण चांगला कोण वाईट यापेक्षा, मी नाही बघितलं तर मी नाही, मग त्याच्यात ना एक कोण होती, तिचं नाव नाही माहित आहे मला, फक्त नाही होतं सोची पोचा पोची. आई शपथ, म्हटलं भाई, तेवढी क्लिप बघितली मी जाम हसलो. म्हटलं बाप रे बाप. बरोबर. तन्वी, अनुश्री, रुचिता सगळ्याच काय सीझन आहे, भारी सीझन आहे. एनर्जी कशी वाटते त्याची? कंटेस्टंट सगळे भारी आहे, खूप मस्त आहे. मला वाटतं 10 दिवस झाले, 10 दिवसात लोकांना कंटेस्टंटचे नाव माहिती झाले, मजा येते. मतलब सुपर डुपर हिट आहे. कारण तुमचाही सीझन असाच होता, जेव्हा तुम्ही एका वेगळ्या एनर्जी घेऊन आला होता, तेव्हा पहिल्याच आठवड्यात ते असं तापायला लागलं होतं की अरे मजा येते की एक ग्रुप बनलाय, एक ते जे क्लिप्स मध्ये मी बघतोय टास्क करताना फुल एनर्जी, तर मजा येते. सीझन हिट आहे तो आणि भारी कंटेस्टंट घेतले सर. आपल्या सगळ्या दोन्ही क्रिएटिव्ह जे त्यांना सलाम. काय भाई, म्हणजे मजा येते मला. मी तो पुरे एपिसोड नाही पाहू शकत, पण मला क्लिप्स मध्ये मजा येते. अरे यार, आणि लोकांनी सुरू केलंय, लोक मिस नाही करत आहे. माझ्या सोबतच जी टीम आहे, अरे 9 वाजता शो आहे. हो, त्यामुळे तो एकदम सगळे सुरू आहेत. आणि अर्थात इकडे पण बिग बॉसचे काही कॉन्टेस्टंट असणार आहेत. द 50 मध्ये निकी अरबाज येणार आहेत असं कळलंय, नेहल आहे, बरेच काही, करण पटेल आहेत, बरीच नावं आम्ही ऐकतोय सगळे. तर तुझं यांच्याशी काही बॉन्डिंग आहे का तसं? माझं प्रिन्स सोबत आहे, प्रिन्स भावासारखा मला. दिव्या आहे माझी फ्रेंड, डिनो आहे, दिव्याग्रह झाली, डिनो झाला, फैजू आहे. फैजू खतरोमध्ये होता माझ्यासोबत, तर 1-2 एपिसोडसाठी आला होता. तर आहे चांगले जवळचेच आहे सगळे. आणि बट मेन मजा तीच आहे ताई, की इथे फ्रेंड्स आहेत आणि तिथे गेल्यावर सगळ्यांना एक्सपेक्टेशन साईडने ठेवून खेळावं लागते की हे दोस्त आहे ते हेल्प ही करेगा, असं नाही. तो त्याचा गेम खेळेल, आपण आपला खेळूया. आणि जेव्हा गरज वाटली की एक दुसऱ्याला थोडा कुठेतरी मदत करायची तर करूया, बट असं एक्सपेक्टेशन नाही घेऊन जाऊ शकत की हा मला साथ देईल. नाही तर मग अरे हा मित्र होता, गेम साठी थोडी. यावेळेला घरचे काय म्हणतात? त्यांनी काही स्पेशल सल्ला दिलाय आईनी ताईनी काय? तर घरच्यांना तर खरं शोच माहित नाही, बिचारे ते साधे लोक आहेत. त्यांना माहिती कुठेतरी आहे एक शो आहे तो बिग बॉस सारखा आहे आणि ते जातील. आता त्यांना मलाच पूर्ण नाही माहित, त्यांना काय माहित. तर ते आता फक्त उद्या येतील, एक मस्त तयारी करून देतील. म्हणे तुला हे करून देऊ का, तिळाचे लाडू वगैरे. अरे तिथे नेऊ नाही शकत. हाऊ स्वीट काकू, फार गोड आहेत त्या. क्या बात आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की अर्थात ही जर्नी फार अमेझिंग असणार आहे. यासाठी तुला खूप मनापासून शुभेच्छा. जाता जाता तुझ्या खऱ्या चाहत्यांना काय सांगशील जे कायम तुझ्या सोबत आहेत? यार सर्वांना खूप खूप आभार तुमचे, आणि तुमच्यामुळे मी इथे आहे. शिव ठाकरे बनवलाय तर तुम्ही बनवलाय. नेहमी प्रेम देत राहतात. महाराष्ट्रातली जनता तर लव यू. आपले मराठी माणसं जे मला कुठल्याही शोमध्ये घेताना ते लोक हे विचार करतात याच्या मागे महाराष्ट्र आहे. तर मेन ताकद माझी तुम्ही आहात. आणि हा शो 1 फेब्रुवारीपासून आहे जिओ हॉटस्टारवर आणि कलर्स चॅनलवर हिंदी. याचा मेन कॉन्सेप्ट आहे की याच्यात जो विनर जो राहील त्याची जी प्राईज मनी आहे ते फॅन्सला मिळणार आहे, 50 लाख रुपये. आणि माझ्यासाठी मला असं वाटतं की
मोठी गोष्ट आहे की मी माझ्या फॅन्स ज्यांना फॅमिली म्हणतो त्यांच्यासाठी काहीतरी करता येईल मला. तर तुम्ही फक्त प्रे करा बाप्पाजवळ, बाकी मी सांभाळून घेईन. सो फॅन्सचा सुद्धा जय मोठा महाराष्ट्र. वाटा आहे म्हणजे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच. आणि तू ट्रॉफी जिंकूनच Yes, yes. येशील. Thank you, थँक्यू सो thank मच. you, thank you.